ततःपदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाध्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणे। मग इदंतेशी बाळिले जे मी पणेवणे डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची। 15वा अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव। गीतेमध्ये 15वा अध्याय आहे तो कशासाठी आहे म्हणतात, तात्पर्य सांगितलं त्यांनी त्याच्याबद्दल। 15वा अध्याय कशासाठी आहे? शास्त्र समजून घेण्यासाठी आहे। काय शास्त्राचा कटाळा करू नये। एकाग्र झालं तर भारतीय कुठल्याही माणसाला शास्त्र कळलं पाहिजे असा अट्टास आहे। तुमचा जन्म यासाठी आहे। तत्वज्ञान शिकलं म्हणजे आमच्यासारखं वारं द्यावं असं बी काही कारण नसते। आम्हाला काय काय ते बघा आपण आम्ही सांगीत सुटले असं काही सांगीत सुटावं असं काही कारण नाही। तत्वज्ञान ही आत्मोद्धाराची गोष्ट आहे आणि जरूर प्रत्येकानं बारीक चिंतन सूक्ष्म चिंतन केलं पाहिजे। तसे या ढोबळ बी काय नाही पुढं जड असं काय वाटायसारखं नाही आहे। पण तुम्ही जेवढं श्रवणात एकाग्र व्हावं, वक्त्याच्या शब्दाबरोबर अंतकरण आणि कान असावं दोन्हीही। हे बोल मनाच्या कानी ऐकिले। कानाने जेवढे तुम्ही शब्द ऐकले श्रवण केलं आणि तिथं मन नसलं तर काय कळत नाही। कळणं मनाजवळ आहे। मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्ष। उपनिषदात असं सांगितलं, काय पुराणात तसंच सांगितलं। माणसाचं मन हेच बंधाला कारण आहे। बंध कसला आहे आपल्याला? कर्माचा बंध आहे। तुम्ही आधुनिक लोकांचं मानून पुनर्जन्म नाही म्हणा। आधुनिक लोक पुनर्जन्म मानायच्या भानगडीत पडत नाहीत। मानला नाही म्हणजे पुनर्जन्म सुटणार काय? तो तुमच्या मानण्यावर आहे का कर्मावर आहे समजून घ्यायचं। आता समजून घ्यायचं म्हणजे काय, जरी आधुनिक लोकांनी किती उपदेश केला तर प्रत्येक गोष्टीत आपण यशस्वी होतोय का? काही ठिकाणी अयशस्वी व्हावं लागतं। रात्र दिवस डोळ्यात तेल घालून जी माणसं जपत्यात ती सुद्धा फेल होतात का? कसं होतं? औरंगजेबानं तुम्हाला मोठी गोष्ट सांगतो इतिहासातली, आमच्या छत्रपतींना कोंडून ठेवण्यासाठी सैन्याचे 5 कोट तयार केलेले होते। किती? 5 ठिकाणी सैन्याचे 5 वेढे होते आणि 4,500 माणसं बरोबर नेलेली होती। तेवढ्यात संपत्ती होतीच की, इथनं काय आग्र्यापर्यंत चालत गेले नाहीत, घोडी बिडी घेऊन गेलेले होते। पण छत्रपतींच्या सारखा दूरदृष्टी
अराजकता अलीकडल्या आधुनिक जगात 400 वर्षात दिसत नाही. प्रकृती बिघडली आणि आता दान धर्म करून मरतो म्हणून हुंडी मागून घेतली. पैसा सप्लाय म्हणले आता माझ्याकडे आलेला खर्चाला बरोबर आणलेला. आणि त्या हुंडीतनं मिठाई वाटायचं सोंग काढलं. पण त्याच्यापूर्वी असं केलं की माझे लोक इथं राहणार, त्यांना मरायला लागणार. तेव्हा माणसं आधी कशी बाहेर काढायची. औरंगजेबाला निवेदन दिलं, आणलेली माणसं आहेत ही परत पाठवतो, माझं काय करायचं ते कर. ही माणसं कशाला, औरंगजेबाचं बी मन हलकं झालं. ही 4.5 माणसं आहेत, 4,500 माणसं आहेत. दंगा पेटलाच तर ही पिळणार आहेत. ही 4 लाख घेऊन जात्यात आणि विजयी होऊन जातात का पराभूत होत्यात हे काय सांगता येत नसतं युद्धातली गोष्ट कोणाला. आणि औरंगजेबाचं मन थोडं हलकं झालं, म्हणला तसं करता बरं आहे, देतो परवानगी. आपल्याला 17-18 दिवस लागतील महाराष्ट्रात याला हिशेब गाठला. किती किलोमीटर आलोय आपण, किती मैल आलोय, तळा मैलावर माप, कोसावर माप. आणि त्या मापाच्या मर्यादित माणसं बाहेर काढली रोज. 17 दिवस लागणार तर 17 टीमाच केल्या. बघा जमते काय, तुम्हाला डोकं चालतंय का असं. लोकांच्या सैन्याच्या एढ्यात आहे. कुठं खवळून सगळं सैन्य गोळा केलं तर 10 लाख सैन्य आहे. कुणाकडं आज भारत सरकारकडे किती आहे? 10-12 लाखच. मोदी 22 लाख आहे म्हणते, म्हणजे रिटायर झालेली पोरं परत 10 लाख भरून घेता येतात. ह्या 10 वर्षात रिटायर झाले असतील ती. सैन्य ते इतकं सांभाळायचं सोपं आहे. त्यांना रोज खायला घालायला पाहिजे, व्यायाम करून घ्यायला पाहिजे. रोज माझ्यासारखं गादीवर लोळलं तर लढाईला आल्यावर काय करतील ते. म्हणजे रोजची त्यांना अभ्यासच्या युद्धाचा ठेवायला पाहिजे, शरीर चांगलं राखायला पाहिजे, ती त्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. त्यांना खाया प्यायला घालायला पाहिजे, दवा पाणी बघायला पाहिजे, सगळ्या गोष्टी बघायच्या. तेवढं भरीव आपल्याला आपल्यातनं करातनं उत्पन्न मिळायला पाहिजे. आणि कर लोकांना पेरला पाहिजे. लोकांना कर पेरला नाही तर राजावर प्रेम राहील का जनतेचं? सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतोय. आता आमचं घर 4 माणसाचं आहे. 2 पोरं आले, एक मुलगी झाली तर सुन्नी मुलगा आणि म्हातारा म्हातारी. 4घात 9 भांडणं होत्या दिवसात. समजूत न पटल्यामुळे वांदे होतात का कशामुळे होतात? मग अनेक जाती जमातीतनं निवडलेलं सैन्य असतंय, त्यांच्यामध्ये निवांतता येण्यासाठी म्हणून, एकोपा ठेवण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटला कुणाचंही मन दुखवून चालणार नाही. या सगळ्या महिला मंडळ समोर बसले आहे की नाही. जावाई प्रत्येक गोष्ट लिखीच्या ऐकत असला की हे मारुती पावला म्हणतात. काय म्हणतात? पोरग्याचं सुनून ऐकलं, सुनेचं पोरग्यानं ऐकलं की बैल झालाय बैल म्हणतात. असं का म्हणावं?
जावयाच्या ताब्यात, जावाई जसा मुलगीच्या ताब्यात पाहिजे असं वाटतंय, तर पोराला लगीन झालं की सुनया ताब्यात देऊन टाकायचं, वाढतील ते जेवायचं, घरात वांधवायची गरज नाही. म्हणून वागताना कळायला पाहिजे, पैसा राखावा का कुटुंब राखावं, ते हसतं खेळता असावं का दुःखी असावं, कशासाठी संसार करायचा, कशासाठी मिळवायचं, दुखणी भाऊ आहे. माणसं म्हातारी झाली, पाय वडीत असली तरी सुद्धा पोरासनी होईल म्हणून मिळवतात, पण जरा असं कडू बोलून घालवून बी टाकतात. काय करतात, बोलल्यापेक्षा मौन पाळलं तर केवढं बरं होईल. शहाण्याही माणसानं मौन पाळावं, अडाणी माणसानं मौन पाळावं. मग बाकीच्यांना कळायचं कसं, त्यानं विचारलं तरच असं रस्ता सांगावा. तुम्हाला तुमच्या पाठीवर उभारलेला माणूस आहे, त्याला निपाणीकडे जायचं का राजांना, तुम्हाला काय माहिती आहे. तो म्हणाला राजांना कसं जायचं, तर असं जा बाबा म्हणून सांगायचं, निपाणला जायचं असं जा म्हणून सांगायचं, तोंडाला जातो तर सुरुपलीच्या फुलावून जा म्हणून सांगायचं, पलीकडनं नाही मुरगुडातनं जा. विचारायच्या आधी कोणाला काय सांगूच नाही. सोनाला सांगू नये म्हणण्यापेक्षा लेखीला बी सांगू नये. तुमच्या लक्षाला बघा मी काय म्हणतो. अभिप्राय माझ्या बोलण्यात असा आहे. आणि राजाने असं केलं, मिठाई वाटत्याल्या बॉक्समधनंच एकाच बॉक्समध्ये ते दोघं आल्यात. लोक फाडून फाडून बोलतात. कोण म्हणतात शिवाजी महाराजांनी भावाचं स्वांग काढलं आणि ओरिसातनं तामिळनाडूतनं इकडनं असा आला. संभाजीराजांना तिथे ठेवलं. संभाजीराजे दुसऱ्याच्या स्वाधीन करायसारखं पोर होतं काय. चुकून पोराशी पोटाला येतात. स्वाभिमानी, देशाभिमानी, समाजाभिमानी, आणि त्याचा सांभाळ करणारा बाप असतोय तो आपला प्राण संकटात घालून रक्षण करत असतोय. कोण, जिथं उतरणार तिथं घोडी तयार होती. कुठं उतरायची तिथं घोडी तयार. त्या घोड्यातनं पुढच्या टीम मध्ये जायचं. टीम मधली 2 माणसं घाळ करायची. लिहिलेले ह्याच्यावर कराराव लिहिलेले, ह्या टीम मध्ये किती माणसं आहेत. सामान्य सैनिकाचा वेश घ्यायचा, निघून जायचं. तिथनं नाका तुकला गोळी पळवायची. असे गुजरातवरनं राजगडावर महाराज आले. कुठं आता 5 एड सैन्य ठेवलं तर त्याच्या हातावर तुरी दिल्यावर त्यानं रातभर हात तोडला असतील का मरच तर तोडला असतील. मी काय सांगालोय तुम्हाला, अंगातल्यापेक्षा बुद्धीत कस जास्त पाहिजे. शरीर काय एका तडाख्याचं आहे. काय आहे का, बुद्धिवंत व्हावं माणसानं, श्रीमंत होऊ नये. काय म्हणे, बुद्धिवंत व्हावं. बुद्धिवान माणसं जाता जाता पैसे मिळतात. काय करतात, बुद्धीच नसली तर मिळलेलं बी ठेवता येत नाही, दुसऱ्यानं दिलेलं बी वापरता येत नाही. अडचण आहे. कोण घर जावाई झालाय आणि त्यानं सासऱ्याचा संसार फुलविलाय तुम्हाला दिसलं. बुद्धिवान घर जावाई होणारच नाही, आणि अडाणी झालं तर ते तिथं काय ठेवणार नाही. देवाधर्माला संपत्ती दान करून द्यावी. तिकडं काय नेता ते ओढून न्या म्हणायचं. उरल्यालं देवाच्या नाव करून टाकावं, खरं जावयाचं नाव करून पुण्य मिळेल. कुठं, मी काय म्हणतो तुमच्या लक्षात का नाही. पण संपत्ती नाश करणाऱ्या मुलीला दान दिलं पुण्य मिळतंय,
पण नासाडी करणाऱ्या मुलीला सुद्धा संपत्ती देऊ नये. दाखवूच नाही पोराने आपल्याकडे काय आहे ते. असो, काय सांगायचं मला. तर श्रवणात माऊली म्हणतात, हे बोल डोळा बुद्धीच्या देखीजे, तुमच्या ह्या डोळ्यांना देव कळणार नाही. मी जे बोलतोय ते कुणाला कळत. हे बोल डोळा बुद्धीच्या मनाच्या कानी ऐकिजे. मन लावून ऐकायचं, पटवून घ्यायचं सांगितलेल्या माणसाचं. तुम्ही इकडे तिकडे मन सोडलं ती माझ्यातले 2 शब्द ऐकायचे चुकले तर सांडा मारायचा चुकला, सगळं उकलं प्रवचन, मग संगत लागत नाही. मग हुकू द्यायचं अजिबात. साठो वाटी घेई जे चित्ताची, जे चांगलं कळलं ते चित्तात संचय करून ठेवायचं. देव देवळात राहतोय का उपासनेचे ठिकाण आहे? देवाचं ठिकाण कुठलं? देव वसे चित्ती. तुमचं चित्तच देव होईल. काय होईल? आणि ते म्हणतात असं कोण असेल तर त्यांच्या संगतीत राहिलेलं बरं, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुकोबाराय मागतात, मोठा महाराज असावा, त्याचा मठ मोठा असावा, त्याच्यात 10 गाड्या असाव्यात, शिष्यवर्ग लाखात ना असावा, असला माझा गुरु असावा, असं नाही मागितलं. लक्षणावरतीनं मागितलंय. ज्यांच्या चित्तात देव वसलेला आहे त्याला जग मूर्ख म्हणते, पण मला गुरु तोच आवडतो. कोण? त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, माझ्या मनाची ही आवड आहे आणि ती भगवंता तू पूर्ण करायला पाहिजे. काय वाईट मागितले? तेव्हा श्रवण चांगलं करायचं. जगात तसं बघायला गेलं, अगदी बारीक नजरेनं बघा, स्थूलार्थानं बघा, 2 गोष्टी आहेत. किती? जड आणि चेतन. सृष्टी कशी आहे? जड आणि चेतन. मग आता सगळं जग आहे हे सगळं जडातच आहे. माझं शरीर जड आहे, तुमचं शरीर जड आहे, सगळं जडच आहे. वृक्षपाशाने सुद्धा जड आहे. पृथ्वी जड आहे. जड पृथ्वी सुद्धा भगवंतानं ठरवलं तर हाली होतोय का नाही एकदा का नाही हलवीत? मग सायन्सचे लोक म्हणतात आतला लाव्हारस उसाळला, दाब दिला, त्याच्यामुळं भूमिकंप झाला. सायन्सवाले बुद्धिमान आहेत. पुढं उद्या 8 दिवसानं होणार आहे तर ते सांगतात आधी म्हणतात ते बुद्धिमान आहेत. नवा असं म्हणायचं नाही सांगून आला, खोडायचं नाही कोणाचं मत. संत म्हणतात ही पृथ्वी केव्हा कापते? धरणे पण केव्हा होतो? भूमी कापे त्यांच्या भारे, कुंभपाकाची शरीरे. पाप आत्यंतिक जड झालं तुमच्या डोक्यावर, ज्या वेळेला तुम्ही ओझं घेता, कड आला की हलवता. काय म्हणतात? वत्स्वरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाय तो जो सांगते. पुढं काय? बुडविला धर्म, लोकांनी धर्म बुडविला. धर्म म्हणजे काय?
सुनानं सासू सासऱ्याची मर्जी न सांभाळलं अधर्म, मर्जी सांभाळली तर धर्म. आई वडिलांची सेवा करावी लागते, पण आई वडिलांची सेवा पोरानंच करायची, पोरींची जबाबदारी नाही. दुसऱ्या घरात जाऊन सासू सासऱ्याला निवड ठेवायचा मान सुनेचा का लेकीचा? तांदूळ पडलं की पाठीमाग बघू नये. कुठं ती मायार करू द्या नाही करू द्या. मायार करणे त्यांचं मुलींचं काम आहे, मागणं मुलींचं काम आहे, का आई वडिलांचं काम आहे ते व्यवहारून करणं. ते त्यांच्या कक्षेतलं आहे. मागून घेण्याची अर्थ नाही, काय नाही. लक्षात ठेवा सांगतो. धर्म कसा आहे, हे शिकलेले जेवढे खोडसाळ लोक आहेत ते जाती धर्मावर बोट ठेवून आहेत. महाराष्ट्रातली प्रजा सुखी व्हावी हे निवडून आलेल्या 288 आमदारांचं काम आहे. अभ्यास असेल तर एखादा आमदार सुद्धा सगळ्या सत्तावानांना दोऱ्यात बांधू शकतोय. त्यासाठी आंबेडकरांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. नुसतं दंगा करायसाठी आंबेडकरांनी लिहिलेलं नाही. घटनेचा वापर करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे का एकाच आहे? आणि कोर्टानं त्याचं खरं आहे म्हणणं त्याचं काम आहे का सत्याच्याकडे बघून नाही म्हणणार आहे? मग कोर्टाच्या मानगुटावर सुद्धा हात टाकायची आपली कोत पाहिजे. काय पाहिजे? न्याय मिळवण्यासाठी थांबून चालणार. त्याला हे डोळे उचकून वाच म्हणून सांगायला पाहिजे, नको सांगाय. पण असं न्यायप्रविष्ट न्याय मागणाऱ्या माणसाच्या पुढ्यात कोर्ट चुकून सुद्धा स्वप्नात चूक करणार नाही. आमचं दंगलच असते म्हटलं त्यातच मिसळून जाते. कशात? कुठल्या गोष्टी तुमची गडबड संसाराची उपयोगाची नाही. संसारात का उपयोगाची नाही? तर प्रारब्ध प्राप्त आहे ते मिळतंय. पाहता कसं मी देवळातनं बाहेर जाय नाही, तू पाणी बाजायला सारखा जातोस. हे इस्कं मारायचे प्राप्त नाही. बसून खायचं माझं नशीब आहे, कोण घालते मला माहिती नाही. ते कर्म नेतेच तिकडं ओढून पुढं लालसा निर्माण करते, पैशाची आस दाखवते, काय तरी दाखवते आणि माणसाला प्रवचनातनं सुद्धा उठवून घरला लावते. माझी गाडीची किल्ली कुठं ठेवली काय की असं मनात आलं तर ते माणूस मधनंच उठतोय. कुठं? गाडीलाच राहिलेली गाडी कोणतरी घेऊन जाईल असं वाटते का नाही? उठतोय माणूस. मग तेव्हा सांगतो लक्षात ठेवायचं. एक जड आहे, या जडामध्ये जे चेतन आहे ते चेतन, या चेतनाचा आविष्कार या जड शरीरातच कळतोय. माझा तुम्हाला सांगण्याचा आविर्भाव आहे तो विनीत आहे का अहंकारी प्रवृत्तीचा आहे हे माझ्या चेहऱ्याच्या हावभावानं कळतंय. कुठं? तत्वाशी एकरूप असलं तर अहंकार राहीतच नाही. काय नाही? आणि तत्व न कळताना राहिलं तर अहंकार कधी जाईतच नाही. बरं, खोटा अभिमान काय कामाचा? नवऱ्याच्या घरात गेल्या बाई माझा बाबा असा आहे, माझा बाबा तसा आहे, तर सांगून काय उपयोग आहे? नवरा म्हणाला तो बाबा तसा आहे तर आणून दिलं वाखा, आणून दिलं वानेस असा म्हणून त्यानं अंग काढून घेतलं. मग नवऱ्याच्या घरात मिळते ते सत्तेचं आहे का बापाच्या घरातलं सत्तेचं आहे?
विशेष सत्ता असते माणसाला. अति दरिद्री घरात जी मुलगी नांदते त्या घरातली मालकीण असते. आणि बापाच्या घरात निवांत गादीवर पडून अमृत खाईत असली तर मोलकरणीचं सुद्धा किंमत नसते. धुणं राहिलं, भांडी राहिली तर तुम्ही मोलकरणीला बोलाल का पुरीला बोलाल? खरं सांगा. पुरी सत्ता नाही बापाची. कोणाची? करेली हो भरवसा पण नाही. काय नाही. मग दरिद्री संसारात मालकीन असलेलं बरं का श्रीमंत बापाच्या संसारात शून्य असलेलं बरं? कसला बी नवरा असू दे, ही कोण तुमची म्हणजे काय सांगेल तो? काय सांगेल? बाळलेली बाया म्हणून सांगेल? काय वहिवाट काय? मालकीनच म्हणा लागते. ती टोळा एवढी असू दे, नवरा हत्तीसारखा असू दे, तरी कोण? मालकीन. नाथा आहे. याला अद्वैतता म्हणायचं. नुसतं अद्वैत तिकडे बघायचं नाही, अपूर्वता अद्वैतता व्यवहारात बघायची. आता लोकाची बाई घरात आणल्या, लग्न करून घेतले, बायको करून घेतली. तुम्हाला सांगतो, समजून घ्यायचं. त्या दोघात संसार करतात भरीव ऐक्य आहे. कुठं एकमेकाला विचारल्याशिवाय काय करीत नाही. याला अद्वैतता म्हणायचं आणि अपूर्वताही म्हणायचं. बहीण आणि भाऊ एकमेकाची पाठ मारून आलेले असतात, एका आईच्या पोटाला आलेले असतात, पण संसारानं अलग असतात. कोण? पती आणि पत्नी भिन्न घरात जन्माला आलेले असतात, पण दोघाचा संसार एक असतोय. भाऊ श्रीमंत झाला तर बहीण नाही श्रीमंत होत. नवरा श्रीमंत झाल्या बायको दुसऱ्या दिवशी श्रीमंत होते का? तवाच. त्याला अभेदाचं तत्वज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? अभेद आहे. नवरा बायको कसे आहेत? मनानं दोन आहेत, शरीरानं भिन्न आहेत, आनंद भोगण्यासाठी अशी आहेत, दोन आहेत ती बरं आहे. दोघाचं दोन संसार असावं का शरीरानं दोन असावीत? संसार एक असावा, मनानं एक असावीत. मनाच्या ऐक्यात सुख आहे. कुठल्या? संसाराचं सुख भोगायची कशात पाहिजे? दोघाच्या ऐक्यात पाहिजे. आता हे सुद्धा प्रयत्नानं घडत नाही, सांगतो. कुठलं? पूर्वजन्मात काय काय भानगडी केल्यात ते फिरून घ्यायसाठी बायको जन्माला आली असली तर ती नवऱ्याचा जीव घेते, नवरा असला तर तो तिचा जीव घेतो. ती बी एक होतीलच असं काय सांगता येत नाही. मला एक लिंग पुराणातली ओळी सांगतो. काय? भार्या विशेष. काय? भार्या म्हणजे बायको ना. एक ज्ञानी आहे, सद्गुणी आहे, पण पूर्व सुकृते प्राप्त होय. बायको विद्वान, रूपवान, सल्ला देणारी, कार्याला मदत करणारी अशी बायको सगळ्यांना आवडती. माझं म्हणणं ऐकून घ्या. पण पूर्वीचं सुकृत असलं तरच ती मिळते. तसली दुसऱ्याच्या घरात आहे, माझी तसली पाहिजे होती. तू तसा पहिलं वागायला पाहिजे होतास. थोडक्यात पुराणातली गोष्ट. आता राधा कृष्णाची पत्नी का प्रेमिका? भक्तीतली प्रेमिका.
का शारीरिक प्रेम होतं? काय तुम्हाला म्हणायचं याबद्दल? शृंगार रसा जेवढ्या जेवढ्याने वर्णन केले ती चूक झालेली आहे. राधा या जगतामध्ये असणारी भगवंताची अधिमाया आहे. त्यातला 1/6 गुण घेऊन भगवंताच्या सेवेसाठी जन्म घेऊन ती वृंदावनात जन्माला आलेली आहे. तिचं अनयाबरोबर लग्नही झालेलं आहे. भगवान छोटा असतानाच तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक रांगतानच तिला कळलाय. कोणाला? मेळ लावायचा, संत वाङ्मय वाचून सोडायचं नाही. यशोदा दारात जाती प्रत्येकाच्या. काय म्हणून? माझा कृष्ण देखीला काय कुणीतरी सांगा ग सांगा. काय तू काय करतीस? हाती घेऊन या फूल, अंगणी रांगत होते मूल, होते सारवीत चूल, कशी भूल पडली. आता फुलाबरोबर खेळणारं पोरग केवढं मोठाच ना. मी चुलीचं सारवण करीतो, त्या सारवणात माझं मन लागलं नाही. भगवान बेपत्ता झाला. मग चंदुमासारखा आला. ते म्हणला मी आत्ता सुरुबलीच्या धरणावरून आलोय. गोपाळ गाई चारत्यात. कुठं? त्यात कृष्ण आहे. आणि त्या कृष्णाच्या खांद्यावर हात टाकून नाचती बघ. कोण? आता रांगत्याला देव. देखील आगम आहे. बघणारीन सांगितलं. काय सांगितलं? देखील आगम आहे यमुनेच्या तीरी. आता मला तुम्ही सांगा, ही विसंगती आहे का? कसं रांगणाला बोल एका विवाहित स्त्रीच्या खांद्यावर हात टाकून फिरतोय. कुठं ठिकाण सांगितलं ना? देखील आगम आहे यमुनेच्या, म्हणजे यमुनेच्या तीरावर. हात खांद्यावर ये. आईला पटलं असं. पर तो क्षणात मोठा होणारा होता आणि क्षणात लहान होणारा होता. काय होता? म्हणून सांगण्याचा अभिप्राय असा, देवाचं देवत्व कळून घ्यायचं. काय करून घ्यायचं? कळून घेऊन ज्या वेळेला देव कळेल आणि तुमची मर्जी बसेल, त्या देवावर तुमचं प्रेम राहील. देव असा आहे, आपलं काय चालणार नाही, आपलं सुकृत असेल तसं आम्हाला तो ठेवेल. कोण आहे? त्या समाधान हरी हरी म्हणूया असा तुमच्या चित्ताचा भाग झाला तर त्याचं नाव आहे भक्ती. आम्ही नाचून हरिपाठ केला तर हे प्रदर्शन आहे. नाचून कीर्तन केलं तरी प्रदर्शन आहे. पटवून सांगितलं तर पांडित्य आहे. काय? ज्यात पटवून सांगितलं पांडित्य. त्या माझ्या सांगण्याबद्दल, भगवंताबद्दल आणि त्या आपल्या स्वतःच्या कर्माच्या विधीबद्दल ज्याचं नाव धर्म आहे, त्या धर्माबद्दल आतोनात आपल्याला जर प्रेम नसेल, काय तर काय म्हणायचं? समजून घ्यायचे. समजून नाही घेतलं जमत नाही. मला दृष्टांत समजून कळते. एम घेतलं एका माणसाचं, लग्न झालं. काय झालं? त्याला मुलगी बेळगावच्या माणसाने दिली. नोकरी चांगली होती. दिपवाळी आली. सासऱ्यानं पत्र्याला घेतलं, अमुक अमुक टायमाला तुम्ही या, भेटा आणि तुमच्या घरी जावा. सासूचं लक्ष गेलं. काय लिहायला लायचं? काय लिहायला लाय म्हणले? जावई बाबाची पत्र तर म्हणले पहिली दिपवाळी आहे, येऊ द्या तिकडं.
सासू म्हणली नाचून नाचून लगीन केले, जावायला जास्त पगार आहे, अमुक आहे तमुक आहे. जावाई केवढा शहाणा केलाय जरा बघूया आपण. बायका कस काढतात हा त्या कसात. तिथं काय प्रश्न केलाय, इथं आपण शहाणपण आणलाय. केवढा शहाणा जावाई केला बघूया तरी म्हणले. आणि मग माझ्यासाठी एक ओळ राखून ठेवा म्हणून सांगितलं. काय सांगितलं? ठेवली म्हणले. झालंय पत्र लिहून, तुमची ओळ सांगा. काय विशेष माझं नाही म्हणले, येताना टिकणारी भाजी आणा म्हणा म्हणले. काय कॉलेजात माप शिकला असेल, घर कसं चालवणार? घरातलं ज्ञान पाहिजे ना. प्रपंच करायचं ज्ञान असावं माणसाला. कमविणारा माणूस कमी असावा. खरं आहे त्या पैशात संसार उत्तम चालवायची त्याला तात्विकता असावी. रावणानं कमी मिळवलं, जाता जाता सांगते कमीवलं पण उधळलं पण. मागं कोण खायला राखलं काय द्रव्य राखलं? असा उधळ्या माणूस काय कामाचा? थोडं मिळवावं. रावणा एवढी संपत्ती त्रैलोक्यात कुणीही मिळवलेली नाही. पण उधळ्या मिळवणारा पण उधळ्या दिलंय म्हणले. आता ते पत्र वाचल्यावर जावाई बापू PhD होता कर काय त्याचा मेळ बसना. कोणाचा? आईला टिकणारी भाजी जाईल. मी त्या भाजीला बनवलं. खायची सवय आहे मला. गाडी खानावळी जायचं काय जेवण असं खायचं मोकळं आहे. त्याला मैपानासारखा माणूस होता. ते म्हणलाय बघ तुझं बाजारात जा, घेवारी घेत्यात देत्यात इकत्यात. त्यातनी घेवारी म्हणायची पहिली माणसं. वाराच्या वाराला घ्यायचं नाही, वाराच्या वाराला इकायचं म्हणून घेवारी नाव पडलेलं आहे. ते जाऊन म्हातारला विचार जमले एखाद्या. जाऊन विचारलं काय आजी? तर काय टिकणारी भाजी कसली? भोपळा र लेखा म्हणले. माता पाहुण्याच्या घरला न्यायचा भोपळा तर बारका काय घ्यायचा? लाखात न पगार असण्या माणसाचा भोपळा 5-50 रुपयाचा घ्याय काय अडचण आहे? मला मोठाच्या मोठा भोपळा घेतला, याला एका हातानं उचललं ना. तो झाड तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी गडी केला. कुठं? गाडीपर्यंत नेला. गाडीत बसून तो भोपळा घेऊन गेला. त्या गाड्याला म्हणला तू चल, जाऊ दे पगार म्हणला. ह्यो तिथं सासूया दारात तरी कसा न्यायचा? बघा कसे शहाणपणा सांगालोय तुम्हाला मी. शिकलाय म्हणजे माणूस शहाणा आहे असं तुम्ही कधी म्हणायचं नाही. मी असं म्हणतोय आईबाबाची सेवा करायला सवड गावत नाही. गव्हर्नमेंटच्या नोकरीतनं राजीनामा देणारा पोरगं शहाणा आणि काय ते उद्योग करायला. आई वडील का पुन्हा मिळणार नाहीत, पुन्हा सेवा घडणार नाही. आहे तरच करायची सेवा. आणि 4 वेळाचा अध्ययन करून पंढरीच्या रोजच्या वाऱ्या करून सुद्धा जे पुण्य होत नाही ते आईवडिलाच्या सेवेनं होते. एवढं मी भारदस्त सांगतो तुम्हाला. पुरावा मागितला पुरावा देतो. आता मी पुरावा द्यायच्या आधी प्रत्येक ठिकाणी बोलतोय. तुमचा माझ्यावर असणारा विश्वास आहे. लक्षात आलं मी काय म्हणतोय? ती पुरावा मागितला मी पुरावा देतो. काय त्याची अडचण नाही. सेवा करावी तेवढी. कुठली? बाकीची सेवा प्रसंग पडेल तसं असते. कुठं तुम्हाला गुरुजी मदत कुठं? तुम्ही संकटात पडलं तुम्हाला मदत करायची. मी संकटात असलो तर तुम्ही मदत करायची. ती तात्विक करायची. झेपत असली तर करायची. आपलं कुटुंब उपाशी ठेवून मित्राला मदत करायची नसते. मी हे काय केलं? योग पाय तोडायचा आणि दुसऱ्याला तोडायचा. ते लंगडच कोण? हे सगळं तुमच्या माझ्या कल्पनेवर नाही. विधियुक्त अनुभवयुक्त त्या गोष्टी कराव्या लागतात तरच त्या फल देणाऱ्या ठरतात. असो
गंमत काय, ती चुंबळ टायलाची केली, त्याच्या डोक्यावर तो भोपळा दिला कोणाच्या, आणि ही नवरा बायको गेली. बॅगा यांच्या हातातल्या घेतल्या. तर ते भोपळा कशाला आणलाय काय आणलाय त्या भोपळ्याला कोण बघिना. तो मागा आपला उभा राहिलाय, यांच्या पाया पाणी घातलं, सावसास्यानं ओवाळलं आणि घरात हाताला धरून, घरात आदराने घ्यायचं ना, सांगतो लक्षात ठेवा. घेतला हाताला धरून घरात. भारतीय संस्कृती आहे, ज्यांचा आदर करायचा त्यांना हुंबऱ्याच्यात हाताला धरून घ्यायचं. आला नाही वेळेत तर इच्छित जाऊन वाट बघायची. तेच अभंगातलेली संस्कृती. वाट पाहे बाहे निडडी ठेवून हात. सूर्याचे क्रम पडते, पुढचा रस्ता दिसत नाही, असा हात ठेवायचा. पाहुण्यांना घालवायचं, बाहेर गेलं तर कुठवर गेल्यात बघायचं, डोळं दिपू नयेत. घालवाय गेलं तर हात वर करत्याला दिसते तर तिथं थांबायचं, दिसायचं झालं मागे यायचं. ही अजोड संस्कृती आपली प्रेमाची आहे. कसली? आला नाही तर वाट बघायची. काय करायची? आमंत्रण दिल्यावर वाटच बघायची, जेवायचं नाही. मित्राला सांगू, पाहुण्यांना सांगू, काय ते अडचण आली असं, घेतल्याशिवाय जेवायचं नाही. त्यात कस लागून चांगुनेनं पुहार कापून घातलं येथीला, तसा सत्याच्या कसामुळे हरिश्चंद्रानं राज्य गमावलं, विश्वामित्राला धुवून टाकलं सगळं. त्यांच्या वागण्याची तात्विकता होती, ती तात्विकता त्यांनी पाळली. दारिद्र्य पत्करलं पण वचन जाऊ दिलं नाही. आणि हा कस आहे संसारात कुठला? विधी आणि कास ऐसा दयांगी कस. दुसऱ्याच त्यावर लक्ष बसावं असा आचार असावा. कसा? आणि तेच त्याच्या डोक्यात येते, त्याच्या अंतरात असते. त्याची येतात ती ढेक आनंदाचे हरिहर. देव आहे, त्या देवासाठी सत्य पाळणं हे आमचा सगळ्या माणसांचा धर्म आहे. सत्य पाळणं हा एक धर्म आहे. असो, घेतला आत. पण आरती करताना 2-3 मेहुण्या होत्या. दाजीने केवढा भोपळा आणला म्हणजे खुस 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 हसायला लागल्या. मेहुण्या हसल्या आली, त्याला टिंगल वाटली. कोणाला? दाजीला टिंगल वाटली. आणि म्हणले जेवण तयार होतं, जेवलीत. ह्याला एका खोलीत बेड सारखा करून द्या. बायको आली, त्याची हातानं धरलं, बस म्हणला. तुझ्या बहिणी का हसत्या ते मला सांग. आता त्यांना का मी विचारलं, म्हणले का हसल्या त्या? बरं सकाळी बघू की, आता प्रवासात ना आला, ताप झालाय, जेवण झालंय, झोपा. झोपला. पण आता हे राहणार लोक शहरात. कुठं? ह्यांच्या बंगल्यात संडास असल्या म्हणजे काय बाहेर जायची गरज नाही. पण आम्ही शेतकऱ्याने काय केलं, किती श्रीमंत असला तर ती घाण मागच्याकडला ठेवली आहे. कुठे? बाथरूम कुठं आहे आपली? पाठीमाग. गंमत अशी. आणि त्या बाथरूमाला जात असताना काय झालंय, सकाळ त्याला खालं तर नको तेवढं, 5 वाजता संडासला आलं. मग संडास पाठीमागे जावं म्हणले. पाणी भरून दिलं, गडबडीने निघाला. कुठं? भोपळ्याचं यार सासूच्या पडल्यात उगावलेलंच होतं. कुठं? त्या येलात पाय अडकला आणि पडला. ते टकोर भोपळ्यावरच आपटलं.
त्या आईला म्हणला कुणी बघितलं का काय घेऊन मागं बघितलं तर त्या कौलाच्या घरावर सगळं भोपळत होतं असं असं असं. मग त्याला कळलं मेवण्या का असं ते त्याला आत्ता कळलं. कोणत्या भागात निघालोय तर तिथं काय असणार नाही ती गोष्ट द्यायला पाहिजे. काय पाहिजे? मग पेजदीवाला सासून नापास केला का पास केला? व्यवहारता माणसं शहाणे असतात. मी शिकलोय पैसे मिळते मग घमेंडी करून नाही सांगतो. प्रत्येकाला नमस्कार करत असावं. भारतीय माणसं अत्यंत भाग्यवान आहात. उद्धारासाठी जन्म झालाय, संसारात आनंद भोगण्यासाठी जन्म झालाय. तुम्ही तुमच्या भारताची इन्क्वायरी करा साध नाहीत. सगळी पिकं पिकणारा तुमचा देश आहे. कुठला? किती जरी अनिष्ट झाली तरी मर्यादा पाळणारी माणसं आहेत. काय कुणीतरी तुमच्या समोर अनोळखी माणसाला अनोळखी माणसाला तुमच्या पोरानं 2 मुक्या मारल्या, तुम्हाला बरं वाटतं सर? तुम्ही इन्क्वायरी केल्याशिवाय राहाल का मारलं त्याला, कशासाठी मारलं, काय कारण? म्हणजे भारतीय माणसांना अपराध करणं आवडत नाही. चुकून घडत असेल माणसाकडनं मान्य करतो मी. नजर चुकीनं काही चुका होतात. साधारण असाधारण अशी कर्माची ख्याती केलेली आहे. कळून चुका करणं हे असाधारण चुका असतात म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि न कळत चुका झाल्या तर हात जोडल्यावर त्याला सोडलंच पाहिजे. चुका म्हणे कळ, पुढं काय? पाय धरल्या न चले बळ. तुमच्या पाया पडल्यावर माझी चूक झाली म्हणून परत वरनं लाथ घालशील तुम्ही? ही भारतीय संस्कृती नाही. अशा आबरूदार, अशा वजनदार, अशा चांगल्या संस्कृतीत जन्म झाला. हे तुमच्या पुण्याने झालाय का मी दिलाय? सहज शरीर मिळत नाही मानवाचं. बहुता सुकृता नरदेह लाजला. काय म्हणतात नाथ महाराज म्हणतात हरिपाठात, बहुता सुकृता लाजला. हे उगत एवढाच उत्सव करणं, 4 दिवशीचं घालवणं, कमर 4 पैसे खर्च करणं, थोडा वेळ श्रवण करणं, त्यात आनंद व्यक्त करणं, ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या भाग्यानं तुम्हाला आहेत. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. पूर्वीचं पुण्य पाहिजे काहीतरी. तुम्हाला देवासाठी दान द्यायचं पुण्य आहे. 2 वारकरी वाढायचं तुमच्याकडे धन आहे. 2 पैसे दक्षिणा द्यायचं तर तुमच्याकडे धन आहे. धन असून काय द्यायची बुद्धी पण देवान दिलेली आहे. दान करावं, अन्नदान करावं, पैसा दान करावा, बुद्धी आहे. तशी माणसं मोकळी नाहीत आहेत. कोण येते घरा कुणाच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. पण आता तुम्ही तो उत्सव केलाय काय ते ऐकाय मिळते. बाहेरली माणसं सुद्धा येतात. आलेत म्हणून त्यांचं स्वागत करणं हे आमचं काम आहे. चांगल्यापैकी स्वागत होत आहे. हे सुद्धा पुण्य असलं तरच होत आहे. पंढरीच्या वारीला निघायचा विचार मनात आला तर पुण्य असल्याशिवाय नाही. वारकरी व्हायचं पुण्याशिवाय नाही. भजन कीर्तन करावं म्हटलं तर सुद्धा वारकरी होऊन काय करायचा? देवाबद्दल आवड नाही, काय कामाचं सांगा. बहुता सुकृताची जोडी म्हणता रोज ना का नाही म्हणत? पुढं म्हणा बरं. तुमचं पुण्य जबरदस्त आहे, देवाबद्दल आवड आहे. ज्या वेळेला आम्ही त्या भजनामध्ये रंगून जातोय त्यावेळेला आपले शारीरिक श्रमसुद्धा विसरतोय का नाही? त्यालाच म्हणायचं भाग गेला शीन गेला. काय म्हणायचं? व्यक्त केले ते तुकोबाराने.
देवा तुझ्या सेवेला लागलो. मग एका जन्माचा गेला का? लई सुंदर भजन केलं तुकोबारायाने. बरवा फळला शकून अवघाने वारीला सीन. सीन म्हणजे सगळाच, अवघा म्हणजे सगळा. तुमचे झाली आदरुशन जन्म मरण नाही आता. बरवा झाला वेवसाव माणसाच्या जन्माला येऊन माझा व्यवहार चांगला झाला. बरवा शकून फळाला काय म्हणून? पंढरपूरला जावं असं वाटलं, वारकरी व्हावं असं वाटलं, थोडंसं सेवा करावी असं वाटलं. जन्म मरणातून मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे ईश्वर सेवेत. आणि हे तुमच्या पुण्याई नाही, कुणाच्या? तुकोबाराय विचार करतात ना स्वतःबद्दल. काय ऐसे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाचे मिठी. मरतो कुरवाळील जग जेटी दाट येण कंठी सद्गदित. काय म्हणतात? काय माझ्या गाठीला असं पुण्य असेल काय? मी त्या देवाच्या पायाला मिठी घालीन काय? तो देव मला जवळ घेईल काय? तो मला देव कुरवाळेल काय? मग पुढं सांगितले मग लावणी हात कुरवाळीला माथा. माझ्या विठोबाचा बाबाजी चैतन्य गेला तर नव्हता ह्या लोकात. तो गुरु स्वप्नात आला म्हणजे पांडुरंगच आला नव्हते रूप घेऊन. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्णारी मंत्र दिला आणि निघून गेला गुरु. कुठे गेला? आलं लक्षात? असा व्यवहार झाला. मग आता तुम्ही मला असं सांगा, मित्र पाहुणे पै असे ओळखीची अनोळखी अशी माणसं असतात आपल्याकडे, नाहीत का आता? पण त्यातलं माझं वाटणं आहे ते आत्मीयतेचं लक्षण आहे का कशाचं? त्या भजनात केवढी आत्मीयता वतली आहे बघा. विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता. बहीण तीच भाऊ तोच. विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरी. पांडुरंगा वाचून हे मागं सांगितलंय की विठ्ठल विस्तारला जणी म्हटल्यावर सगळं आलंय का नाही? नाही, पण आत्मीयता नाही त्यात. सगळ्या जगात आहे असं वाटलं. पण आता इथं कोण आहे? माझी आई तोच, माझा बाप तोच, माझी बहीण तोच, माझा भाऊ तोच, माझा गुरु तोच. इथं आत्मीयता आहे. खरंच सांगायचं, माळा घालून किती किती वर्षे झाली, देव माझा असं वाटतंय. भजन म्हणतात म्हणत नाही सा, देव माझा 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 देव माझा. हे शब्द कौशल्य आहे का प्रेम आहे? त्याच्या जोडीला प्रेम असावं. माझा वाटण्यात तो भाव प्रकट व्हावा. आत्मीयता आहे का नाही? दोघं परघरातले आहेत. माझा पती आहे, माझी पत्नी आहे. आत्मीयता आहे का नाही? आत्मीयता ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला भाव तयार होतो आणि भाव तयार झाल्यावर भजन होते. आणि नुसता धंदा केला तरी फुगडी गाठल्यासारखा आहे. कसं? कवा मालकीन म्हणाले का नाही? तुम्हाला म्हणते का नाही कवा बायको? तुम्हाला कधी सापडत नसावं आणि तुम्ही घरात वगैरे नाचावं कुठं? ते एकदा ना म्हणते काय पाहिजे तुम्हाला, तरी मी लवकर सांगाय नाही विचारलं म्हणते. मग काय म्हणेल म्हणून आपण शोधायचं. मग ती कावली म्हणजे उगाच फुगडी घालतोय काय ते सांग की मला. मग हिची कामाचे हत्यार हातातला माऱ्याला कुठं सरकायची सवय आहे ती तिला माहीत असते. कुणाला?
तुम्हाला वस्तू शोधित असताना सुद्धा वस्तूचं विस्मरण असेल तर फुगडी घालणं आहे का काय? होय काय? मोकळं नाचणं म्हणजे फुगडी. मग हरिपाठ नाचताना फुगडी घाला, पंढरपुरात जाऊन फुगडी घाला, उद्या दिंडीत घाला, पण त्या स्वरूपाशी तादात एकरूप व्हावं, तदाकार व्हावं. तुका म्हणे आता नाही अहंकार, मी जीव आहे हे सुद्धा विसरलोय, अभिमान यायचं कुठं? झालो तदाकार नित्यशुद्ध. त्या भगवंताची रती लागल्यामुळं आमची वृत्ती एकस्वरूप झालेली असल्यामुळं मी आणि तू हे तर नाहीत. मी तू विसरणं हे माऊली तुम्हाला पहिल्या ओळीत सांगतात. इदंतेशी वाळले, इदममध्ये हे. आता हे म्हटलं की ते आलं का नाही? हे पोरग असा आहे आणि ते पोरग दोन असल्यावर हे ते येते. इदममध्ये हे. आता जे तुमच्या अंतःकरणात चैतन्य आहे, त्या चैतन्यानं ह्या जडाला हलवलेलं आहे. शरीर जड आहे आणि जडातून व्यवहार करून घेतलेला आहे. कोणी? चैतन्यानं. त्यात हे आहे का ते आहे सांगा बरं. आता त्या चैतन्यात हे चैतन्य म्हणावं तुम्हाला दिसलंय काय? तुमचा आत्मा तुम्हाला दिसला? दिसला नाही. मग हेच नाही तर ते कसं होईल? म्हणून स्वरूपभूत जे आत्मस्वरूप चैतन्य आहे ते इदंतेशी वाळले म्हणजे बाजूला केलं म्हणतात. वाळीत टाकलं म्हणजे म्हणता का नाही? वाळीत टाकलं म्हणजे त्या बाजूला केलं. अस्पृश्य झालं वाळीत टाकणं म्हणजे. मग चैतन्य रामभाऊ कायमचंच अस्पृश्य आहे का कसं आहे? रेणुका मातेला सांगितलं दत्त महाराजांनी मी अस्पृश्य आहे, तुम्हा गो कोण? फसवायचा प्रयत्न केला. देवा तू निर्गुण निराकार असल्यामुळं अस्पृश्य स्वरूपानं अस्पृश्य मला कळते, पण मी शरण आलोय. माझ्या पोरानं तुझ्या शिष्याचा घात केला आणि त्या वांद्यात माझ्या पतीला तिने मारलं, तेव्हा मी तुझ्याजवळ घेऊन आलोय. माझ्या पतीचं धन करणार, मी सती जाणार आहे आणि त्यानंतर जे माझं उत्तर कार्य करायचं आहे ते तुम्ही सरळ करावं ही माझी इच्छा आहे. दत्त महाराजांना शरण गेल्या. तुम्ही अस्पृश्य आहे खरं बोलला म्हणजे काय त्याचा अर्थ नाही. सगळ्यांचा आत्मा सगळ्या व्यवहाराला कारण आहे, पण कसा आहे? अस्पृश्य आहे. आकार नसल्यामुळं तो कशाला चिकटत नाही. गुळ वतला आणि ऊस त्यात धरला बुडीवला, काय होते? चिकाटते का थांबते? कुऱ्हाडी गुळ खायचं म्हटलं करायचं का नाही? असं काय करायचं? तसे चिकटत नाही, लक्षात ठेवायचं. इदंतेशी वाळले आत्मस्वरूपात हे आणि ते नाही, दुसरं चैतन्य दाखवण्यासाठी आहे. अनादि असल्यामुळं प्रागभाव नाही, म्हणजे उत्पत्ती मानायची नाही चैतन्याची. अनादि अनंत जेवढं आहे तेवढं आहेच ते. जग किती होतील आणि किती जातील. साधं तुमचं आणि माझं अंतकरण आहे, ज्याला लिंग शरीर असं शास्त्रकार म्हणतात, सूक्ष्म शरीर म्हणतात. ते सुद्धा कधी नासत नाही. ते शरीर अनादि मायेच्या आश्रयाला जाते. जगबुडी येताना सुद्धा सर्वभूतानि कौंते प्रकृती मानते श्रीतम म्हणजे प्रकृतीच्या आश्रयाला जातात. सर्वभूत म्हटलंय. स्थूल शरीर एवढंच पडतंय, माणसाचं असलं पडतंय, कीटकाचं असलं पडतंय. सूक्ष्म शरीराचा नाश नाही. सूक्ष्म शरीरामध्ये चैतन्य प्रतिबिंबित असतंय. ते प्रतिबिंब असणारं चैतन्य लिंग शरीराची वृत्ती घेतंय आणि वृत्तीत घेऊन भेदाने व्यवहार करतंय. त्यावेळेला त्याला त्रिपुटी लागू होते. दृश्य, द्रष्टा, दर्शन. रानात पाणी तापवायचं झालं तर 2 दगडावर बसते भांडं का 3? 3 दगडाशिवाय भांडं बसत नाही. आणि
त्रिपुटीशिवाय व्यवहार होत नाही. भोग्य, भोक्ता, भोग, 3 गोष्टी पाहिजेत. भज्य, भजता, भजन. देव भज्य आहे, आपण भजणारे आहोत आणि भजन करायचं आहे. आता हे श्रवण केल्याचा भजन, कीर्तन श्रवण केला भजन, पूजा केला तर ते भजनच. भजनेचा अर्थ लोकांनी टाळ घेऊन कुठणं म्हणजे भजन असा बी काय तार्किक अर्थ केला. ते एक माध्यम आहे. कुठलं? तुम्ही मुठभर तांदूळ घरात आणून देवाच्या समोर ठेवता, हे भजन आहे. एक उदबत्ती घेऊन येता, हे भजन आहे. येता येता 2 फुलं आणता, पांडुरंगाच्या पाया करता, हे भजन आहे. आणि हे तुमच्या भावनेच्या दृष्टीनं हिरे मानकाशी द्रव्य जे आहे ते अतिमोलाचं द्रव्य आहे. त्या द्रव्यापेक्षा भगवंताला हे प्रेम आहे, प्रिय आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्य प्रयच्छति दरम भक्ती प्रहत अस्नामी. प्रेतात्मना माझ्या भक्तानं मला प्रेमान दिलं तर ते मी अंगावर ल्यावं का खावावं हेच कळत नाही. काय करावं? ते नाजूक व सुकली परी मी मुखीची घाली. काय म्हटलंय? मला काय देऊ दे, फळ देऊ दे, पुष्प देऊ दे. भलं तुम्ही इंद्रावनाचं फळ फोडताना दिपाळीत का फोडीत नाही? फोडायचं दिपाळीत, पाडव्याच्या दिवशी, दिपाळी दिवशी. तेवढाच उपयोग आहे त्याचा. कशाचा? दिसायला मोहक दिसतंय. काय असलं फळ दिलं असता तरी भगवान काय करणार नाही. तुकारामाच्या एका भक्तानं वागळू काढून दिलं, चुकून कडू येल पडला होता, त्याचंच वाळू त्या आणणाऱ्याला आवडलं. कुणाला? त्याने इन्क्वायरी केली नाही. कोणी? मळ्यातले कुठून चुकून येईल गेलेला कडू वाळकाचा, त्याचंच वाळूक तुटलं आणि पुढ्यात आणून ठेवलं. प्रवचन झालं आणि महाराजांना मोडून खायला सुरू केलं. मग चंद्रमासारखा होता, काय महाराज आहे म्हणला, कोणाला प्रसाद एवढा द्यावा नाही. उठला आणि एकटंच खायला आले. मग ते लाडकं भक्त त्याजवळ त्यानं काढूनच घेतलं. तुझं काम नव्हते खायचं म्हणले महाराज. कोणाचं? तू घेऊ नको ते. त्यानं मोहामुळं तोंडात घातलं आणि जीभ उकरून उकरून काढली. त्यानं अखंड कसं खालं? ज्यांच्या संगतीत कडू सुद्धा गोड होते. विषम सत्तेत कंतांचा व्यवहार नाही, समसत्तेत व्यवहार आहे. त्यांना कडू नाही, आंबट नाही, दासट नाही, काही नाही. चैतन्याची सत्ता विषम नाही आणि व्यवहारात कधी समता येणं शक्य नाही. आणि ती उठा ठेव आमचं पुढारी करतात म्हणजे ते कधीही येस त्यांना येईल असं मला वाटत नाही. तुमच्या शाळेत घेणं वस्त्र आहेत का नाही? माझ्यासारखे शिपाई आहेत का नाही? कुलप काढून तुमच्या खुर्च्यासारख्या ठेवायला, लुटून काढायला. मुलं यायने शिक्षक तोपर्यंत सरळ बसवायला शिपाईची गरज आहे का नाही? ती एक शाळा आहे. अनेकांनी त्याला व्यवस्थित चालवायचे आहे. कुठं? व्यवहार असतो. हित विषमता आहे. शिपाई तो शिपाई, शिक्षक ते शिक्षक, मुख्याध्यापक ते मुख्य. वर्ग बरोबर चालत नाही एवढं तेवढंच बघायचं बाहेरनं. कुठं? काय ते आत्वान वाचते म्हणजे सुरू आहे. म्हणून हे सुद्धा ज्याचं त्याला म्हणजे विषम सत्तेत व्यवहार होतात. सर्व सत्तेत कधीही व्यवहार होणं शक्य नाही. लक्षात आलं ना? समसत्तेत व्यवहार होत नाही. एकाकडं भात असावं, एकाकडं नसावं. मग तो मागायला जाईल, तो त्याला देईल. दोघाकडनी बी जावं नाही. कोण कशाला कोणाकडे मागेल? दोघं बी एकामेकाकडे फुगून घासून जातील. माझं म्हणणं ऐकून घ्या. कोणाकडे माझ्यासारख्याकडे सांगायची अक्कल दिली आहे, तुमच्यासारख्याकडे श्रवण करायची अक्कल दिलेली आहे. आणि सगळ्यांनी मिळून हा 7 दिवसाचा उत्सव, काय मुठभर 2 फुलं, काय तुम्हाला जे जमत असेल त्यांनी, हा एक उत्सव आहे. 7 दिवस चालला. त्याच्यात भिन्न भिन्न नाही. जुने लोक 7 दिवस देवाची आरती करीत नव्हते. हा येत नाही. शेवटची आहुती पडली, देवाला निवद दाखविल्यावरच आरती करायची.
विना उतरायच्या वेळेला काय करायचे? आता मला सांगा, रोज आरती केली, मागणं मागायला लागते का नाही? कार्य पुरं झाल्यावर रामभाऊ मागायचं का आधीच मागायचं? आता ह्या आम्ही आरत्या करता चुका आहेत का नव्हतं? का पंढरपूरची माणसाला म्हणजे हाताला येतात ते आमची आरती व्हायच पाहिजे म्हणते. आता तुझी आरती कोणतं करतील की म्हणतो मी कवा तरी. जुनी माणसं अजून आरत्या करीत नाहीत ना, सांगतो लक्षात ठेवा, करीत नाहीत. 7 दिवसाचा हा एक नामयज्ञ आहे. असं माझ्या ध्यानात आहे सपवायचं, खरं जरा वेळ घालतो. आज अखंड जागर करायचा. काय म्हणताय? बघून हायत राहतील, 5-6 तरी येतील का नाही? टाळकरी बी नाही होऊन तू एकटा येऊन झालं. बघूया काय मारुती पाटील टाळाला आहे. परीक्षिता एकटा ऐकता काय, आणि जन्मेजय ऋषी सांगित होते. एक जोडी झाली म्हणजे ऐकायला आणि सांगायला माप झालं. कशाला मुलूकवर आहे नाही, कोणच ऐकत नाही. आता रंगात आलेला डाव जुळून लावला मार्गावर आणायच्या आधी, कळवून घ्यायच्या फुकडी गेलं का नाही? सगळं पोतं भरलंय झाला. तोंड बांधायच्या आधी जर तिथनं गडी गेला आणि ते कला आणलं तर आणि गोळा करायला पाहिजे का नाही? त्याचं हे तर तोंड बांधून टाकतो आणि उतरतो. माझं म्हणणं ऐकून घ्या. काय खाया प्यायचं बिघाडलं बिघडून हे रोज खातावच कटाळा आलाय त्या खाण्याचा. खाऊन खाऊन सुद्धा म्हातारा झाला का तरण झाला. सारखं खाताव तरी म्हातारपणाला असते. खाईत काहीत का होत्या ठचका लागून मारणार, गप सुद्धा होणार का थांबणार? असं इदंतेशी वाळलेले. आता मी पण येवीन डहारले. डहारले शब्दातनं काय ते सगळीकडे भरलेलं आहे असं म्हणतात. पण अहमचा त्यात कोण आहे दारात? मी आलोय. तुम्ही सर म्हणणार का नाही? मी माळी सर आलोय. माळी सर असं सांगणार, वैयक्तिक ओळख लागायला पाहिजे. चैतन्यात आकार नाही तर तिथं अहमूर्ती नाही. अहम असेल काय? आम्हाला अंतकरणाची वृत्ती आहे म्हटलं की मी अमुक असं म्हणून अहम निर्माण होत आहे. अहम निर्माण झालं की मम मानव बसतंय. जो मी म्हणतोय त्याला माझं गाव सांगावं लागतंय का नाही? माझं घर सांगावं लागतंय का नाही? एकदा मी आपण स्वतः तयार केलं की मम पाठी लागते. माझी बायको, माझी मुलं, माझं घर, माझं गाव, माझा देश, अमुक तमुक हे अहममध्ये एकटा आहे. ममत जग बसते असं म्हणायचं. सपून टाकायचं. काय बसतंय? ममत्वात सगळं जग बसतंय आणि अहममध्ये एकटा आहे. वृत्ती नाही, गाढ झोप लागलेले आहे. पुढं त्यात अहंता आहे का ममता आहे? ज्ञानोबाला सांगतात, एका निधी तापासी सर्पतैसी उर्वशी. पायाला उर्वशी आहे. आरती घेऊन बसलेले आहे. स्वर्गातल्या अंगणाला उर्वशी म्हणतात. जी भगवंताच्या ओरापासून उत्पत्ती झाली म्हणून नाव तिला उर्वशी आलेलं आहे. परत सर्प डोक्यावर फळा काढून त्या सर्पाबद्दल झोपलेल्या माणसाला भय आहे. जागा झाल्या अंतकरण वृत्तीत आणि वृत्तीत तो सर्प आहे म्हणून भय वाटतं आणि बाईकडनं जर गेली तर आनंद वाटेल. अल्कोलात सुख मानणे आणि प्रतिकूलात दुःख मानणे हा जीवा वृत्तीचा धर्म आहे. नांगर घातला आणि शेतात दगड निघाली तर ती शेतकऱ्याला जड आहेत का कशी? काय म्हणतात? आणि तीच दगड तुझ्यासारख्या मिस्त्रीला गावली तर मिस्त्रीला गावली तर आनंद आहे. शेतकऱ्यात त्या निघाली तर त्याला ती कवा उतरायचं दुःख नाही. एक वस्तू दोघा एकाच्या सुखाला कारण आहे आणि दुसऱ्याच्या दुःखाला कारण आहे. हे अनुकूल प्रतिकूल धर्म सुखदुःखाला कारण आहेत का? वस्तुगत या जगतामध्ये सुखदुःख पदार्थ आहे. बुटीत घालून 4 भाकरी 4 पोळ्या एकमेकाला देताव खाया प्यायला
तसं सुखदुःख कुठं मापटोवर 2 मापटं, शेरभर, किलोभर, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम असं काय मिळेल काय? मानण्यावर जगलेलं आहे ते सुखदुःख. बर, सुखदुःख कशा म्हणतात? मैपादान बंगला बांधला तर माझ्यासारख्याचं डोसकं उठते. आता त्याला काय करणार? आणि बंगला बांधलेला बघितला तर माझ्यासारखा माणूस होते, एका खऱ्यानं बांधले का याच्या पदरच्या पैशाचा आहे. तू बी चोऱ्या करून बांध, जमते. चोऱ्या करणं सोपं आहे. तुमचं गटलं उश्याचं घेऊन जायचं हे तर सोपं आहे. सोपं नाही कुठलंच काम, लक्षात ठेवायचं. दुसऱ्याचं नालस्ती करणं म्हणजे दुसऱ्याचं बरं वाटत नाही हेच आमचं दुःखाचं स्थान आहे. तुमच्याकडे असं म्हणू का माझ्यापेक्षा दुसऱ्याचं प्रवचन कीर्तन चांगलं झालं तर मला बी वाईट वाटतंय. मी काय म्हणतो ऐकून घ्या. मग या सवयी आहेत आणि त्या सवयीचं सुख दुःख आहे. त्या सवयीतनं बाहेर पडण्यासाठी निरहंकार वृत्ती होणं हे गरजेचं आहे. आणि निरहंकार वृत्ती आहे ती चैतन्याच्या स्वरूपज्ञानाशिवाय होणं शक्य नाही. आणि स्वरूपज्ञान झाल्याशिवाय तुम्ही कीर्तन करतो म्हणला तर तिथं प्रेम होईल असं बी नाही. अद्वैत कळल्याशिवाय, द्वैताचा निराश झाल्याशिवाय तुमच्या परमार्थाला सुद्धा गोडी येईल असं मला वाटत नाही. अद्वैत आहे पण ह्या गुणावगुणात मी व्यवहार करतोय. कुठं? अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणे, पुढं एका जनार्दनी हरी बोला. अद्वैत तत्वज्ञान आहे तेच गुणावगुणात दिसतंय. पण हिथं वस्तुता अशी आहे. कशी आहे? त्या सम चैतन्यामध्ये अद्वैत स्वरूपामध्ये व्यवहारच नाही, मीचा नाही. मग नाहीच काय? नाही म्हणणं हे शून्यवादाचं काम आहे. आणि बुद्धांच्या शिष्यातला एक भाग शून्यवादावर ठेपलेला आहे. आणि तुकाराम महाराज जर का डोंगरातला माणूस अनपेड म्हणता ना, मोदीला अनपेड म्हणल्यामुळे सगळ्यांचे अनपेड शब्द कळाला. आता काय म्हणतात? आमच्या भाषेत त्यांना अनपेड म्हणा, शाळेत नोंद नाही म्हटल्यावर. पण ते सरळ सगळ्या शास्त्रकारांच्या पुढ्यात म्हणतात, भजन करतात, सुखी मी निजलो गा. शून्य सारुणी, म्हणजे शून्यवादा द्यायचा नाही. ही तर सुख आहे, हे स्वरूप आहे, हे चैतन्य आहे असं ज्याला कळलंय तो चैतन्य स्वरूप झालेला आहे. तो जो कळणार आहे तो शून्य आहे का कळणारा शून्याहून वेगळा? एवढं मला सांगा समित. ज्याला शून्य कळली तो शून्याहून वेगळा आहे. सर्व ही व्यापुनी सर्वाही निराळे वेदाशी आगळे तुका म्हणे असं पांडुरंगाचं वर्णन केलंय. हरि ओम दत्त उदात अनुदात प्रचोर रहित पांडुरंग. म्हणजे तो दिसाय जरी तुम्हाला आता शरीरानं दिसला सुंदर ते ध्यान असं तरी तो कसा आहे मूळचा? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण देते तोहारे श्रीहरी भक्ताच्या प्रेमासाठी सगुण साकार अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत यदा यदाई धर्मसे ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मसे तदात्मानं सृजाम्यहम असं म्हणून सांगितलं. प्रैताना साधूना विन्यासै दुष्कृताम धर्मसंस्थापना संभव उत्पत्ती. संभवा शब्द उत्पत्ती वाचा, काय लक्षात ठेवायचं. संभव सर्वभूतानाम असं म्हटलंय ना. मी सर्वभूताचा संभव कोण आहे? उत्पत्तीवान कोण आहे? मी भगवान आहे असं सांगितलं. पुढं म्हणतात ते रूप पाहिजे आपले आपणची. आता ते चैतन्य तुमच्या हृदयात सगळ्यांचे आहे. त्या चैतन्यामुळे डोळ्याला बघायचं ज्ञान आहे, त्या चैतन्यामुळे कानाला ऐकायचं ज्ञान आहे, त्या चैतन्यामुळं त्वगेंद्राला स्पर्श ज्ञान आहे, त्या चैतन्यामुळं नाकाला वास कळतोय आणि त्या चैतन्यामुळं जिभेला रस कळतोय. आणि डोळं नाक तोंड
असं बरोबर सुंदर दिसावं असं भगवंताने आमचा चेहरा सुद्धा सुंदर केला आहे. समजा नाक चुकून मागं लावलं असतं तर काय करणार? तुमच्या हातात काय आहे? पण खातानच त्याला वास यावा, कसला आंबलंय काय कळावं. कळल्या मागे होतं की नाही? दिसावं समोर काय खातोय, दिसावं. असं एक सुंदर शरीर रचलेलं आहे आणि आपण चैतन्य रूपानं आहे आणि आमच्याकडनं हा व्यवहार करतोय. अंतकरण आहे, त्यात प्रेम आहे. कशा प्रेम आहे का वृक्षपणा बी आहे? चिडायचे बी आठ आहे का नाही? गुण 3 ठेवल्यात. तमोगुण घ्यावा आणि धर्मावर चालेला आपत्ती घालवावी. तमगुण स्वीकार करावा, वारकऱ्याचा करावा. दुष्टापासून प्रजेला सुख होईल असं वागावं. तुम्ही दुष्टाला दंड केला नाही पाप होत. दयातीचे नाव भूताचे पाळण आणि निर्दळण कटकाचे. म्हणून नीतिशास्त्राचा अभ्यास स्वतंत्र करायचा. तत्वज्ञान स्वतंत्र काय शिकायचं. नीतिशास्त्राचा धर्माचा संबंध आहे आणि भक्ती ज्याला म्हणतात तिथं प्रेमाचा संबंध आहे. मग आता देव आणि तुम्ही मगापासून ऐकता एवढ्यात मला सांगा, कायमचं अतूट आहात, एकच ठिकाणी आहात का वेगळे वेगळे आहात? मग आता प्रामाण्य आलं ज्ञानाला. एक ठिकाणी म्हटलं न लगती सायास पुढं येतो म्हणजे प्रगट होतोय तुमच्याजवळ. म्हणून काय होतंय? तुम्हाला प्रगट दर्शन पाहिजे, प्रगट दर्शन सुद्धा द्यायची तयारी असते. यशोदेसारखं तुम्हाला अतिप्रेम वाटत असेल तर त्या मातृप्रेमाच्या सुखासाठी काय झालं? धन्य भावार्थाचे बळ देव झाला त्यांचा बाळ. तुकोबाराने असं सुंदर वर्णन केले. आणि टाळ घेऊन नुसतं भजन करावं. आता मी तोंडाने सांगतो ह्यात सुद्धा आनंद वाटत नाही, त्या भजनात आनंद वाटतोय. ती शब्द कळली, त्या स्वराला राहिली, प्रेम निर्माण होते, देवाचं ज्ञान होतंय आणि त्याच आनंदात जगा असं वाटतंय. मग खाणं पिणं हे विसरतंय. देवा विसरला तुझं पाहता हे अनुभवात न लिहिलंय तिने, तसं लिहायला नाही. रंगलीत रंगला या रंगी चुक्या विठ्ठल सर्वांगी, अशी अंगभूत काया झालेली आहे. एवढा त्यांचा अनुभव झालेला आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सतत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. म्हणून वारकऱ्याच्या माणसं पाया पडते. बरोबर आहे नाही? पाया पडणं चुकलं का? बरोबर आहे. बरेचसे दारोड आहे पण तेच शान आहे. शिव वारकरी पाया पडून येणारा शान आहे असं मला वाटत नाही. ते धिकारी त्याला. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं, ते आपलं जे आहे ते स्वरूप आहे. त्यात तिथं दुसरा दृष्टांत दिला आहे. परिदर्पणाचे आधारे एकच करून दुसरे. आरशात आपलं असणारं तोंड दिसतंय, ते उपराट दिसतंय का सरळ दिसतंय? डाव्या गालावर डाग असला तर तो आरशात उजव्या येतोय का कुठे येतो? त्याला प्रत्यंगमुख म्हणतात. आहे त्याच्या उलट दिसणं. शास्त्रीय भाषेत त्याला प्रत्यंगमुख म्हणतात. काय आता प्रत्यंगमुख म्हणून मी गेलो तर काय करणार नाही, मग ते उलटं होतंय. आपलं रूप आपल्याला आरशात दिसतंय. मग तसं दर्पणात बघणार का तुम्ही? म्हणून ते म्हणतात मूक पाहती गव्हारे तैसे नको. अडाणी लोक तसं म्हणत. तुम्ही आहे त्या स्थितीत मी ब्रह्मस्वरूप आहे. अयमात्मा ब्रह्म, माझा आत्मा आणि सर्वांचा आत्मा ब्रह्म आहे. विश्वाच्या दृष्टीनं स्त्री पुरुषा शारीरिक भेद जरी असला आणि मनाचा तोल जरी तसा गेला असला तर वास्तव ही सगळी रूपं कुणाची आहेत? ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, एकला एकटाची झाला नानाकारी. स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी, तो हा नंद नंदन सये बाळ ब्रह्मचारी हो. असा लाघवी देव आहे. स्त्री रूपानं, मूल रूपानं, पुरुष रूपानं, अधिकार रूपानं, राजकारण रूपानं सगळे भगवानच प्रगट झालेला आहे. देवा वाचून
पुसो जाता नाही ठाव नाही भाव लपाया पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान